हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 19 नोव्हेंबर बुधवारी कार्तिक अमावस्या आहे. प्रत्येक अमावस्या खूप महत्त्वाची असते, परंतु त्यातल्या त्यात कार्तिक अमावस्या खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक अमावस्याला आपल्याला काही ना काही उपाय करायचे असतात, काही ना काही सेवा करायची असतात. अमावस्या म्हटली की सगळे घाबरतात, परंतु हा दिवस आपल्या सगळ्या इड्यापिडा घेऊन जायचा असतो. आपल्या घरातले दोष घेऊन जात असतात, परंतु ते दोष घालवण्यासाठी, आपल्या घरातली इड्यापिडा घालवण्यासाठी, लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी हा अतिशय शुभ दिवस मानला गेला आहे. तर या दिवसाला न घाबरता आपण काहीतरी सेवा उपाय केला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील दुःख संकट आपण दूर करू शकतो. तर असा कोणता उपाय आहे की या दिवशी आपण हा करू शकतो? अशी कोणती सेवा आहे जी केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होणार, लक्ष्मी तुमच्याकडे चिरकाल टिकून राहणार? आणि असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाने तुमच्या घरातले सगळे दुःख दूर होणार आहे, इड्यापिडा निघून जाणार आहे, तुमच्या मुलांची चिडचिड दूर होणार आहे, तुमच्या घराला, तुमच्या कुटुंबाला, तुम्हाला स्वतःला नजर लागली आहे ती नजर निघून जाणार आहे? तर अशी कोणती सेवा आणि कोणता उपाय आहे यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सगळ्यांना भीती वाटते, परंतु अमावस्या दिवस अतिशय महत्त्वाचं आहे. दिवाळीमध्ये आपण अमावस्येलाच लक्ष्मीपूजन करत असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि सायंकाळी लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते, म्हणून सायंकाळी आपल्याला अमावस्येच्या सायंकाळी आपल्याला काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायचे असतात, म्हणजे लक्ष्मी माता चिरकाल आपल्या घरी टिकून राहते. लक्ष्मी माता कोणाच्याही घरात कायमस्वरूपी टिकून राहत नाही. लक्ष्मी मातेला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे चंचला. ती चंचला एका घरात कधीही राहत नाही. तिला जिथे अस्वच्छता दिसते, ज्या घरात कटकटी होतात, ज्या घरात शांतता राहत नाही, ज्या घरात पैसा राहत नाही, आता सगळ्यांचे पैसे ATM मध्ये चालले आहेत, घरात कोणीच पैसा ठेवत नाही, त्या घरात ती कधीही राहत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्यामुळे ती आपल्या घरात राहत नाही. मग आपल्याला वाटतं की लक्ष्मी माझ्या घरी का राहत नाही? फक्त लक्ष्मीची सेवा करून होत नाही. तिला घरात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा तिला अनेक गोष्टींनी आपल्याला ठेवायचं असतं. जर तुम्हाला लक्ष्मी मातेची नित्यनेमाने दररोज सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही अमावस्याला आवर्जून लक्ष्मी मातेची सेवा करा. तर आज ती सेवा कोणती करायची ते मी तुम्हाला सांगते. तर ही सेवा घरातल्या महिलांनी करायची आहे. आता महिलांनीच करायचं असं काही मी म्हणत नाही. जर पुरुष असतील, म्हणजे घरात एखादी महिला नसेल, एखाद्या घरात पुरुष असतील तर पुरुष सुद्धा करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे की पुरुषांना वेळ नसतो, तर महिलांनाच करावं लागणार आहे. प्रत्येक घरातली, म्हणजे प्रत्येक घरातली जी करती स्त्री असते तिला करावंच लागणार आहे. तर प्रत्येक महिलांनी ही सेवा नक्की करायची आहे. आता सेवा काय करायची? तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला 6 ते 9च्या दरम्यान, 6 ते 9 हा टायमिंग आहे. या टायमिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला लक्ष्मी मातेच्या समोर बसायचं आहे. तुमच्या देवघरासमोर लक्ष्मी मातेचा फोटो, मूर्ती काहीतरी पाहिजे आणि त्याच्यासमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. गाईचंच तूप घ्यायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, 2 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या किंवा धूप असेल तर धूप लावा. हे लावून झाल्यानंतर तुम्हाला श्री सुक्तम याचं 16 वेळा पठण करायचं आहे. आता असं म्हणू नका ताई श्री सुक्तम इतकं आम्ही पठण करायचं का? तर हे पठण करावंच लागणार आहे. तुम्हाला लक्ष्मीची गरज आहे ना. लक्ष्मी तुम्हाला, म्हणजे लक्ष्मी या सेवेने काय होणार आहे की लक्ष्मी तुमच्या घरातनं कधीही बाहेर जाणार नाही. पैशांच्या तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहे. पैसा तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. धनधान्याची तुम्हाला कधीही कमतरता भासणार नाही. आणि प्रत्येक अमावस्याला तुम्ही ही सेवा करू शकता. तर 16 वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं. करत असताना श्रीसुक्तम तुम्हाला 15 वेळा पठण करायचं आहे आणि 16 वेळा फलश्रुती सुद्धा पठण करायची. फलश्रुती फक्त एकदाच तुम्हाला पठण करायची आहे. समजलं असेल तुम्हाला? अशा पद्धतीने करायचं. नसेल तुम्हाला श्रीसुक्तम जर जड जात असेल तुम्हाला म्हणायला, तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम याचं तुम्ही 11 वेळा पठण करू शकता. अगदी म्हणजे महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तम याचं पठण करायला 11 वेळा किंवा 16 वेळा मी जसं सांगितलं तसं. तर ते तुम्ही कुठल्याही दोघांपैकी एक पठण केलं तर तुम्हाला मोजून फक्त 10 ते 15 मिनिटं लागतील, जास्त वेळ लागणार नाही. आणि श्रीसुक्तम जर तुमचं पाठ नसेल, तुम्ही दररोज याच्यावर लावून द्या, मोबाईलवर लावा, TV वर लावा आणि श्रवण करा. श्रवण केल्याने काय होतं की आपल्या कानावरती रोज पडतं, ते शब्द पडतात. आणि लिरिक्स लावायचे, म्हणजे काय होतं की त्याच्या मागून आपण बोलत असतो, आपल्याला तर प्रत्येक शब्द आपल्याला कळत असतो. पाठ झालं की तुम्हाला काहीच वाटत नाही. दोघांपैकी तुम्हाला एक सेवा करायची. जोपर्यंत तुम्ही हे पठण करताय तोपर्यंत तुमचा दिवा अगरबत्ती सुरू पाहिजे. आता ही झाली सेवा. त्यानंतर लक्ष्मी मातेला काय तुमची अडचण आहे ती सांगायची. पैशांची तुम्हाला कमतरता भासते किंवा तुमच्या कर्ज झालं आहे
पैसा तुमच्या घरात टिकत नाही, तुमच्या काय अडचणी आहे, आर्थिक स्थिती तुमची कमकुवत आहे, तुम्हाला लक्ष्मी मातेला सांगायचं आहे माझ्या घरात पैसा येऊ दे, माझ्या घरातला पैसा टिकू दे, माझं लवकरात लवकर कर्ज दूर कर, माझी दरिद्री दूर कर, असं लक्ष्मी मातेला तुम्हाला सांगायचं आहे। माझ्या घरातनं कधी जाऊ नको, माझ्या घरात तू नेहमी राहा, मी तुझी नेहमी सेवा करेल, अशी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची। आता हे झाल्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, किंवा तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल मूर्तीवर कुंकुमार्चन करा। कुंकुमार्चन करत असताना फक्त केमिकलयुक्त कुंकू घेऊ नका, आपल्या केंद्रात मिळतो तो कुंकू घेतला तरी सुद्धा चालेल। हळदयुक्त कुंकू येतो तो तुम्हाला घ्यायचा आहे, म्हणजे नॉन केमिकल कुंकू घ्यायचा, ऑर्गॅनिक, तोच वापरायचा आहे। आता हे झाल्यानंतर तुम्हाला उपाय काय करायचा आहे, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपाय। आपल्या घरात बघा आपले मुलं चिडचिड करतात, मुलांना सारखी सारखी नजर लागते, कळणी बाधा, नजर बाधा, काही ना काही गोष्टी होत असतात, किंवा तुमच्या घरात आजारपण असते, कोणी ना कोणी आजारी पडत असेल, किंवा तुमच्या घरात काही इडापिडा आहे, तुमच्या घरात काहीतरी दोष आहे, वास्तुदोष, पितृदोष, बघा आपले कुलदेवीची सेवा होत नाही, पितरांची सेवा होत नाही, काही ना काही दोष लागतात, कुणाला म्हणजे कुलदेवीचा दोष असतो। आता बरेच जण सांगतात की ताई कुलदेवीचा कोप झाला आहे, आम्हाला हे माहिती पडली, तर बरेच जण म्हणतात की कुलदेवीचा कोप झालेला आहे, तर कुलदेवीची सेवा होत नाही म्हणून असं होत असतं। तर या सेवा आपल्या हातून नित्यनेमाने दररोज होत नाही, तर त्यामुळे काय होतं की आपल्या घराला दोष लागतात, किंवा वास्तुदोष तर लागतच असतो, कुठून ना कुठून आपल्या घरात निगेटिव्हिटी येतच असते, त्यामुळे वास्तुदोष हा लागतोच। तर वास्तुदोष दूर होण्यासाठी, हे सगळे दोष दूर होण्यासाठी घरात एक प्रसन्न वातावरण तयार व्हावं, घरातली निगेटिव्हिटी निघून जावी, घरात पॉझिटिव्हिटी यावी, आपल्या स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी यावी, घरात शांतता राहावी, घरात कटकटी सुरू असतील तर त्या कटकटी थांबाव्या, यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे। लिंबू घेताना हिरवा घ्यायचा आणि कच्चा चांगला पिकलेला घ्यायचा, परंतु कुठेही खराब नका घेऊ, एकदम म्हणजे फ्रेश लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे, छान की म्हणजे रसाळ घ्यायचा आहे, ज्यात छान रस असतो, फ्रेश तुम्ही बाजारातून घेऊन या, तर तो लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे। आणि तो लिंबू तुम्ही जिथे पूजा केली, तुमचं देवघर आहे ना, तिथेच बाजूला तुम्हाला तो लिंबू ठेवून द्यायचा आहे, तो लिंबू ठेवायचा आणि तुमची सेवा झाली की तिथून तुम्हाला उठायचं आहे। उठल्यानंतर रात्रभर तो लिंबू तसाच राहू द्यायचा देवांजवळ, आणि सकाळी तुम्हाला शुचिर्भूत व्हायचं आहे। शुचिर्भूत झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला शुद्ध घ्यायचं, तुपाचा दिवा लावायचा, 2 अगरबत्त्या लावायच्या, आणि त्यानंतर तुम्हाला तो लिंबू उजव्या हातात घ्यायचा आहे। उजव्या हातात लिंबू घ्यायचा, लिंबू घेतल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की म्हणजे आता तुम्ही असं समजायचं की तुम्ही जे बोलणार आहात ते सगळं त्या लिंबामध्ये जाणार आहे। तुमच्या घरातले, आता माझ्या घरातले जे निगेटिव्ह दोष आहेत, माझ्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती या लिंबामध्ये जात आहे, माझ्या मुलाचा सगळा चिडचिडेपणा या लिंबामध्ये जात आहे, माझ्या घरातले सगळे दोष या लिंबामध्ये जात आहेत, माझ्या घरातली इड्यापिड्या या लिंबामध्ये जात आहे, माझ्यामध्ये जी निगेटिव्हिटी आली ती या लिंबामध्ये जात आहे, मला खूप छान वाटतंय, मला खूप प्रसन्न वाटतंय, माझ्या घरात ज्या कटकटी होत्या त्या सगळ्या या लिंबामध्ये जात आहेत, माझ्या घरातल्या कटकटी दूर होत आहे, माझे जे अडकलेले काम आहे ते सगळे आता पूर्ण होणार आहेत, माझं सगळं मनासारखं होणार आहे, माझ्या घरात प्रसन्न वातावरण तयार होणार आहे, माझं आणि माझ्या नवऱ्याचं रिलेशन पुन्हा चांगलं होणार आहे। अशा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी, तुम्हाला जे प्रॉब्लेम घरात आहे ते तुम्हाला बोलायचे। आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते, तुम्ही म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही बोलू शकता। तर माझ्या घरातली दरिद्री या लिंबामध्ये जात आहे, माझ्या घरात खूप पैसा येत आहे, मला पैशांचे मार्ग दिसत आहे, माझे पैशांचे मार्ग मोकळे होत आहे, असं तुम्हाला सगळं बोलायचं आहे। आणि बोलल्यानंतर तुम्हाला म्हणजे त्या लिंबामध्ये सगळं जाणार आहे। आता ही गोष्ट आहे असं म्हणू नका, असं लिंबामध्ये काही जातं का ताई, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय नका करू आणि हे व्हिडिओ इथेच तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून टाका। मी खरंच सांगते तुम्हाला, बघा काही गोष्टी आहेत, मी स्वतः हा उपाय करते म्हणून मी तुम्हाला सांगते, प्रत्येक गोष्ट मी जी करते ना ती तुम्हाला मी देत असते। अध्यात्म आहे तर या गोष्टी सुद्धा आहे, काही गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवायचा, लिंबामध्ये तेवढी शक्ती असते। आता बघा आपण अमावस्येला काळी बाहुली लावतो की नाही, काही जण लिंबू मिरची लावतात, बघा लिंबू काय करतो, नजर काढायचं काम करतो, म्हणजे नजर खेचत असतो। तशाच पद्धतीने आपल्या घराला लागलेली नजर, तुम्हाला लागलेली नजर, तुमच्या मुलाला लागलेली नजर, सगळ्या गोष्टी तो निगेटिव्ह गोष्टी खेचणार आहे, त्यामध्ये तेवढी ताकद आहे। आणि तुम्ही जर पॉझिटिव्हली बोलले तर नक्कीच ती गोष्ट होणार आहे, तुम्हाला ते पॉझिटिव्हली म्हणजे फील करायचं आणि असं समजायचं की जात आहे, लिंबामध्ये या सगळ्या गोष्टी जात आहेत असं तुम्हाला फील करायचं आहे। 100% तुमचं सगळं म्हणजे सगळी घरातले निगेटिव्ह सगळे दोष तुमच्या त्या लिंबामध्ये जाणार आहेत। आता हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ
हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। 11 वेळा स्वामींचा मंत्र म्हटल्यानंतर हा लिंबू घ्यायचा आणि सरळ खाली जायचं, डस्टबिनमध्ये टाकायचं नाही। घराच्या तुमच्या खाली जायचं, तुम्ही फ्लॅटमध्ये राहता तसं तर खाली जा। तुमच्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहता तर तुम्हाला खाली जायचं आहे। खाली एखादी जर मोठी डस्टबिन असेल बघा, खाली बऱ्याच जणांची ठेवलेली असते, तर त्यात तुम्ही तो लिंबू टाकू शकता। नसेल तशी काय सोय, आता आमच्याकडे पण तसं नाही आहे, म्हणजे प्रत्येक घरात डस्टबिन आहे, खाली नाही आहे, तर तुम्ही कुठेतरी म्हणजे तुमच्या घराच्या पुढे एखादी जागा असेल मोकळी, कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला बाजूला एका कोपऱ्यात टाकून द्यायचा आहे तो लिंबू। बस तुमच्या घरातली नजर गेली, तुमच्या घरातली दृष्ट निघालेली आहे, वाईट दृष्ट जी होती ती सगळी निघून, कोणाची नजर लागली असेल, कोणाची कर्णीबाधा झाली असेल तर ते सगळे निघून जाणार आहे, हा विश्वास तुम्ही ठेवा। आता तुम्ही एकदम म्हणजे फ्री व्हायचं आहे की चला आता माझ्या घरातले दुःख संकट दूर होते। आणि यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे। घरात आल्यानंतर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि हे करत असताना कोणाशी गप्पा मारायचं नाही, खाली गेले की कोणाशी बोलायचं नाही, डायरेक्ट घरात निघून यायचं आहे। घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत। पुन्हा तुम्हाला देवाजवळ आसन घेऊन बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचं आहे। एक माळ करा किंवा 11 वेळा 21 वेळा मंत्र म्हणा, बस एवढंच करायचंय आणि देवाला हात जोडायचे, नमस्कार करायचा, लोटांगण घालायचं आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या कामाला लागायचं। आता हा उपाय, ही सेवा जी मी तुम्हाला दिली, तुम्ही प्रत्येक अमावस्याला करा। हा उपाय तुम्ही कमीत कमी 7 अमावस्या करून बघा। 7 काय, मी तर म्हणते 3-4 अमावस्या करा, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसणार आहे। जसं जसं तुम्ही आता या अमावस्याला केला, यानंतर पुढच्या अमावस्याला, आता हा या अमावस्याला केला, लगेच तुम्हाला थोडासा रिझल्ट दिसेल, त्यानंतर पुढच्या अमावस्याला केला लगेच रिझल्ट दिसेल। तुम्ही करून बघा, या गोष्टी करत चला। या गोष्टी करायला काही वेळ लागत नाही, पण आपण कंटाळा करतो, तर नक्कीच तुम्ही सेवा आणि हा उपाय नक्की करा। महिलांचे पिरियड्स आले तर मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते, तुम्ही तरी म्हणजे ही गोष्ट करा, आपल्या संसारासाठी आपल्याला करायचं आहे। तर बघा, हा उपाय करा, ही सेवा करा, अनुभव घ्या आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईफस्टाईल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।